मागील 5 दिवसाअगोदर प्रसूती झालेल्या 27 वर्षीय महिलेचा अचानक दवाखान्यातच मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे। वरुड शहरातील डॉक्टर ठाकरे मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गत 5 दिवसापूर्वी तालुक्यातील एकदरा येथील प्रतीक्षा मंगेश मांडे वय वर्ष 27 हिला प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले। प्रसूती तज्ञ डॉक्टर प्रवीण ठाकरे यांनी महिलेवर उपचार सुरू केले। तिच्या प्रसूतीमध्ये व्यत्यय येत असल्यामुळे सीझर करण्याशिवाय पर्याय नव्हता। असा निर्णय डॉक्टर ठाकरे यांनी घेतल्यामुळे कुटुंबियांनी त्याला सहमती दिली। डॉक्टर ठाकरे यांनी सीझरद्वारे सुखरूप प्रसूती केली। यावेळी त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला। त्यावेळी बाळ व आई या दोघांची प्रकृती ठीक असताना अचानक एकाएकी त्या मातेला उलट्या व्हायला लागल्या। ही बाब कुटुंबियांनी डॉक्टरांच्या लक्षात आणून दिली। डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले, परंतु तिच्या प्रकृतीत कसल्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने शहरातील नामांकित डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला। एवढेच नाही तर त्या डॉक्टरांना डॉक्टर ठाकरे यांनी त्यांच्या दवाखान्यात बोलावून घेतले, परंतु त्या मातेचं दुर्दैव तिला वाचविण्यात कोणालाही यश आले नाही। त्यामुळे नेमके झाले तरी काय याची सत्यता पुढे आली पाहिजे। यासाठी त्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन झाले पाहिजे अशी अट घातली। अखेर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोद्दार यांनी शवविच्छेदन करून घेतले। आता नेमका त्या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला याचा उलगडा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच कळेल। मात्र या घटनेमुळे तालुक्यातील गर्भवती महिलेच्या मनामध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शवविच्छेदन करून पोलिसांनी मर्ग दाखल केला असल्याचे वरुड पोलिसांनी सांगितले। तालुक्यातील एकदरा येथील बाळंतीण होऊन मृत झालेल्या महिलेचा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। ती माहिती आल्यावर मर्ग दाखल केला असल्याचे ठाणेदार मगन मेहते यांनी विदर्भ न्यूजला सांगितले। शहरातील ठाकरे हॉस्पिटलमध्ये याआधी सुद्धा अशाच प्रकारच्या घटना घडल्या असल्याची चर्चा रुग्णालयामध्ये चर्चिल्या जात आहे। पीएम रिपोर्ट नंतरच सत्य कळेल। सदर महिलेचा मृत्यू कशाने झाला व कसा झाला या मृत्यूमागचे खरे कारण पीएम अहवाल आल्यानंतरच उघड होईल हे मात्र नक्की। निलेश लोणकर, विदर्भ न्यूज, वरुड।